किल्ले पन्हाळगड हा कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक वारसा आहे। तर याच पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला। त्यासाठीच पन्हाळगडावर युनेस्कोचे एक पथक येत्या 5 ऑक्टोबर रोजी भेटीसाठी येणार आहे। याच पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभागाकडून गडावरील ऐतिहासिक इमारतींची डागडुजी करण्यात येते। आता या कामांना गती आली असून नगर परिषदेकडून परिसराच्या स्वच्छतेचे काम देखील हाती घेण्यात आले आहे। स्वच्छता आणि डागडुजीच्या या कामांमध्ये 4 दरवाजा परिसरातील जुना नाका जमीनदोस्त करण्यात आला। तसेच सज्जा कोटी, 3 दरवाजा, वाघ दरवाजा, धर्मकोटी, अंबरखाना आदी इमारतींच्या डागडुजीची कामही अगदी गतीने सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग देखील या परिसरात कामाला लागलाय। विभागाकडून वाघबीळ ते पन्हाळगड रस्त्यावर साईड पट्ट्या, रस्ते दुरुस्ती आणि साफसफाईची कामं केली जातात। तसेच पन्हाळा नगर परिषदेकडून ऐतिहासिक इमारतींकडे जाणाऱ्या आणि इमारतीच्या सभोवतालच्या रस्त्यावर असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाड्या हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत। यासाठी संबंधित स्टॉल धारकांना नोटीस देऊन सर्व प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली। दरम्यान जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आल्यानंतर खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हातगाड्या लावण्यास परवानगी मिळणार का? पुढे आहे त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू ठेवू देणार की अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार? अशा अनेक प्रश्नांमुळे पन्हाळगडावरील व्यावसायिक संभ्रमावस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।